अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत काम करताना बरेच वाईट अनुभव येत असतात. तसेच अभिनेत्रींना देखील कास्टिंग काउचसारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं अभिनेत्री वीणा जामकर हिच्यासोबत घडलं होतं. पण हे नेमकं प्रकरण आहे तरी काय हे जाणून घेऊया तिच्याकडूनच. दुसरं एक आपल्याकडे गाजलेलं प्रकरण आहे, कास्टिंग काउच. हं. तुझा अनुभव? खूप पूर्वी म्हणजे अच्छा. मी मी हसू येतं आता मला त्याचं. चांगलं आहे हसू येतंय म्हणजे हां, म्हणजे हां, की की आता तू आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने खूप बघायला पलीकडे लागली. जातो आपण त्या जातो. सगळ्या हां, ह्याच्यात. हां, त्यामुळे हां, खूप पूर्वी म्हणजे मी बी ए झाले हां. रुपारेलमधनं आणि पहिलं घर मी घेतलं होतं काळा चौकीला अभ्युदयनगरमध्ये. अच्छा. हां, तर तिथे मी आणि माझी हॉस्टेलचीच रूम पार्टनर ती हां, कमर्शियल आर्टिस्ट होती. तर आम्ही तिकडे दोघी राहत होतो. हां, तिचा जॉब चालू होता आणि माझं तेव्हा 4 दिवस प्रेमाचे नाही त्याच्या आधी हां, वळू वगैरेचं जेव्हा शूट झालं, हां, तेव्हा मी तिथे राहत होते. तर असंच एक कोणीतरी डिरेक्टर होता, फिल्म करायची होती. तर आणि तेव्हा कसं आपण बोलवेल तिथे जाऊन भेट, हो, बोलवेल हो, तिथे हो, हो, जाऊन हो. भेट. जिथे बोलवेल तिथे जाऊन भेट हो, असं हो, असायचं. हो, आपल्याला हो, काही हो, माहीत हो. नव्हतं. त्यांनी डी-एम-सी-सीत बोलावलं होतं. अच्छा. दादर हां, माटुंगा कल्चरल सेंटरला हां, आणि हिंदी काहीतरी फिल्म केल्या होत्या वगैरे, वगैरे. आणि मला हळू-हळू कळायला लागलं बोलता-बोलता, की जरा येडच दिसतंय प्रकरण ह्याचे. हे काही काय हे काही फिल्म होईल. हां, पण तरी आपण तेव्हा असं असतो ना, की हां, आपण कशाला असा विचार करा, काय माहीत हां, पुढे काय होणार आहे. हां. तर त्याने असं काहीतरी नकळत विचारायचा प्रयत्न केला होता. काहीतरी फाड इंग्लिश बोलून आणि खरं सांगते तर मला कळलंच नाही तो बोलतोय काय. अच्छा. हां, तर मी फक्त ऐकत राहिले आणि असं किती तेव्हा अजून 20 वर्ष आजपासून. मी घरी गेले आणि माझ्या मैत्रिणीला रूम पार्टनरला म्हटलं, "अगं तो ना काहीतरी बोलला मला. काय बोलला मला अंदाज नाही आला नाही." म्हणजे मराठीत तर काही सरळ विचारलं नाही त्याने. हां, हां. पण काहीतरी इंग्रजीमध्ये बोलला. आय वुल्ड लाइक टू टेक चान्सेस विथ यू वगैरे असं. याचा अर्थ काय होतो गं? अच्छा. आणि ती हां, खूप हसली होती आणि ती हसायला लागली. मी पण हसायला लागले. म्हटलं, हां, "अगं काय बोलला तेच कळलं नाही मला." हां. तर ती मला म्हणाली, "वीणा लाईन मारतोय तुझ्यावर." ओह! म्हटलं, "हो." मला अंदाज आला पण मला शुअर कळत नव्हतं. हां, ती खूप हसली. बघ तर हसली आणि म्हणजे हां, घाबरून हसत होतो आम्ही, की हे हां. काय अनुभव आला. नंतर त्या डिरेक्टरचा फोन आला. तो परत गप्पा मारायला लागला. तर मला एवढं कळलं, की कुठला डिरेक्टर एवढा गप्पा-बिप्पा मारत नाही नाही. हां, कुठल्या अभिनेत्रीशी, जिला हां, बोलावलंय तिला. हां, पण ऑडिशनला बोलवतात, स्क्रिप्ट वाचायला हां, बोलवतं, एवढं करतात. हां, मग मग मला कळलं आणि मी त्यांना विचारलं, "सर तुम्ही काय म्हणजे तुम्ही गप्पा काय मारताय? आपली ओळख तर नाहीये काही. हां, एकमेकाला ओळखत पण नाही आपण. तर काय बोलायचंय सर तुम्हाला?" हां, तर तो तरीही काही स्पष्ट बोलत नव्हता. मग मी त्यांना म्हटलं, "सर बघा तुमच्याकडे काही काम असेल तर मला फोन करा, नाहीतर नका करू हां. हां. म्हणजे आम्हाला काही इंटरेस्ट नाही. मी तुम्हाला ओळखत नाही, त्यामुळे मला फ्रेंडशिपमध्ये इंटरेस्ट नाही." ओह! हां. हां, असं मी मी पण तो मोघम हां, इनडायरेक्ट बोलत होता, मीही इनडायरेक्ट सांगितलं. हां. नंतर त्या माणसाची ती फिल्म कधीही आली नाही. ती अच्छा. व्यक्ती कुठे गायब आहे मला माहीत मला आता नावही आठवत नाही. मला हा प्रिडॉमिनंटली आलेला, ठळकपणे आलेला हा अनुभव आहे. पण त्याच्यानंतर कास्टिंग काउचचे अनुभव मला मराठी इंडस्ट्रीत आले नाहीत. इनडायरेक्टली सुद्धा नाही. इनडायरेक्टली सुद्धा आलेले नाहीत. आय रिअली अप्रिशिएट मी ज्या लोकांबरोबर, ज्या ग्रुप मग ते नवे, जुने, हां. अगदी गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते म्हणून सुद्धा चित्रपट हो, करणाऱ्यांबरोबर हो, मी काम केलंय. हो. पण मला हे अनुभव आलेले नाही, की असं काहीतरी गलिच्छपणा चित्रपटसृष्टीत मराठी इंडस्ट्रीत चाललाय हां, किंवा गृहीत धरणं आहे हां, फार हां, किंवा अ, अ, धमकी-वजा ह्या पद्धतीचं हे अनुभव मला नाही आले. हां, मी ऐकलंय. मी काही हां. सीनियर अच्छा. हेअरड्रेसर्स वगैरे त्यांच्याकडनं ऐकलंय, की त्यांना त्या काळात असे अनुभव आले होते. त्यांना घाबरवलं जायचं, ओह! काम मिळणार नाही असं सांगितलं जायचं. तर ही ही एक असतं एखाद्या अ, जी बाई मजबूर आहे, जिच्याकडे काम हां, असं नाही, होऊ गरज शकेल. हां, नाही म्हणून हां. तिला घाबरवा तिच्याकडनं, हे असे अनुभव असतील. कदाचित माझा तो स्वभाव नव्हता. पण हे क्रेडिट माझ्या मी ज्या लोकांबरोबर काम करत होते त्या त्या सगळ्या मराठी चित्रपट प्रोड्युसर, दिग्दर्शक, कलाकार, सहकलाकार ह्यांनाही मला द्यावंसं वाटतं, हो, बरोबर की आहे. मी खरंच खूप छान सुसंस्कृत लोकांमध्ये काम केलंय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.